शाहू फुले आंबेडकरांचे विचार ही विचारधारा कशासाठी पाहिजे याचा विचार मनात पक्का झाल्यावर मनात धाडस निर्माण होतं. जेव्हा मेंदूत विचार पक्के होतात तेव्हा मनात धाडस निर्माण होतं. तेव्हा व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची ताकद मनगटात येते. मेंदू मनगट शाबूत ठेवण्यासाठी मनात विचार पेरणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या फिडेल या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पाटील, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, संगीता पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीमाईंची मालिका बंद होते. महात्मा फुलेंचा विचार सांगणारी मालिका बंद होते. एकीकडे 50 खोके एकदम ओके अशी चर्चा होत असताना एक खासदार महात्मा फुलेंचा विचार पोहोचवायचा प्रयत्न करतोय. याचं कारण आपण कोणाला तरी देणं लागतोय ही भावना यामागे आहे. ते म्हणाले, पुढच्या पिढीला चांगले दिवस यावेत म्हणून फार पूर्वी कोणीतरी चांगलं कार्य केलेलं असतं, त्याची गोड फळे पुढच्या पिढीला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर स्वराज्याचं स्वप्न रयतेच्या मनात रुजलं. तात्यांच्या या कार्यक्रमाला आल्यावर लक्षात आलं की हा जो पुरोगामी विचार रुजला पाहिजे. तात्यांचं पुस्तक म्हणजे एका विचारधारेची बांधिलकी आहे. शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा जेव्हा मेंदूत पक्की होते तेव्हा माणूस परिपक्व होतो. मेंदू मनगट शाबूत ठेवायचा असेल तर हा मनात विचार पेरायला हवा, असं आवाहन त्यांनी केलंय. प्रकाशन प्रसंगी आपण मला निमंत्रित केलं, एवढा मोठा बहुमान दिलात त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. आणि या तुमच्या ज्या भावना आहेत या अनुषंगानं माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याच्या किंवा तरुण कार्यकर्त्याच्या, ज्याचं तुमच्या राजकीय अनुभव इतकं वय सुद्धा नाहीये, पण वेदना अजूनही तीच आहे. ती आजच्या राजकीय परिस्थितीवर जे काही व्यक्त व्हायचंय तेवढं व्यक्त फक्त होतो. आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली, जे तुम्ही म्हणालात की आजची राजकीय परिस्थिती पाहून खरं तर उभं आला, आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाटतं शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार. शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात. तत्व, किळस, उबक, शिसारी सगळं काही दाटून येतं. का, कशासाठी? या प्रश्नांपुढचं प्रश्नचिन्ह आणखी घडत होतं. दारं खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. म्हणजे वयाचा फायदा घेऊन खरं तर तात्या किमान ही घोषणा तरी करू शकतात, पण दारं खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. स्वतःला आता सापडू नये असा अंधार करावा गुडूप. पण गोठल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. पण गोठलेल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. किमान पणती तरी लावून पाहू परत मन उभारी घेतं. प्रश्न पुन्हा उभे राहतात. का, कशाला, कुणासाठी? प्रश्न पुन्हा उभे राहतात. का, कशाला, कुणासाठी? एकच त्याच्यासाठी उत्तर असतं, एकदा तरी स्वाभिमानानं जगण्यासाठी. हे स्वाभिमानानं जगणं नक्कीच तात्या तुमच्या या आत्मचरित्रातून आम्हाला याचं मार्गदर्शन मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.